नमस्कार मित्रांनो TRTI या संस्थेकडून ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मोफत प्रशिक्षण या योजनेचे फॉर्म सुरू झाले आहेत। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करावे, डॉक्युमेंटची साईज काय असली पाहिजे, हे सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही 29 सप्टेंबरपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता। तुम्हाला इथे डेट दिलेली आहे, तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे trti.maharashtra.gov.in। ही वेबसाईट मला ओपन करून घ्यायची आहे। ओके, वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल। तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी ऑप्शन दिसेल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। खाली तुम्हाला रजिस्टर हिअर अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने पेज येईल। तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। ओके, तर ज्या ठिकाणी रजिस्टर दिलेला आहे ते तुम्हाला कंपल्सरी माहिती भरावीच लागेल। तर तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, तुमचं आडनाव ज्या पद्धतीने आधार कार्डवरती दिलेलं आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला माहिती भरायची आहे। ओके, तुमच्याकडे व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असला पाहिजे। आधार कार्ड नंबर फिल करताना इथे चुकू नका। ओके, तुमचा आधार कार्ड नंबर व्हेरीफाय होणार आहे, त्यामुळे तुमचा बरोबर आधार कार्ड नंबर इथे फिल करा। त्यानंतर डिसेबल पर्सन म्हणजे जे अपंग उमेदवार आहेत ते इथे ॲप्लिकेशन करू शकणार नाहीत, अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड 8 कॅरेक्टर ते 20 कॅरेक्टरच्या आत असला पाहिजे। ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फर्स्ट नाव विचारलेलं आहे, इथे तुमचं नाव टाका। ज्या पद्धतीने आधार कार्डवरती दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुमचं नाव टाका। त्यानंतर वडिलांचं नाव इथे फिल करा। पुढे तुम्हाला इथे लास्ट नेम फिल करायचं आहे, तुमचं आडनाव इथे फिल करा। त्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे, तुमचा आधार कार्ड नंबर इथे फिल करा आणि त्यानंतर व्हेरीफाय आधार यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येऊन जाईल। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घेतलेला नाही त्यांचाच आधार कार्ड इथे व्हेरीफाय होऊन जाईल। ज्यांनी या भरतीचा आधीच लाभ घेतलेला आहे तर त्यांचा आधार कार्ड इथे व्हेरीफाय होणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तुम्हाला इथे एरर येऊन जाईल, तुम्ही ऑलरेडी या भरतीचा लाभ घेतलेला आहे अशा पद्धतीने। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला नाही तर त्यांचाच इथे आधार कार्ड व्हेरीफाय होईल। व्हेरीफाय झाल्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ इथे फिल करा। तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ फिल करा। त्यानंतर ऑटोमॅटिक पुढे तुमचं एज किती आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी इथे फिल करा। त्यानंतर मोबाईल नंबर इथे फिल करा आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। तुमचे OTP इथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। ओके, त्यानंतर इथे तुमचं जेंडर फिल करा। त्यानंतर डू यू हॅव एनी डिसेबिलिटी, तुम्ही अपंग उमेदवार आहेत का, तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड इथे फिल करा। तर तुमचा पासवर्ड 8 कॅरेक्टरपेक्षा जास्त असला पाहिजे आणि 20 कॅरेक्टरपेक्षा कमी असला पाहिजे। ओके, त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, त्यानंतर सिम्बॉल, नंबर तुम्ही यूज करू शकता। ओके, त्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला पुढे फिल करायचा आहे, इथे कन्फर्म करायचा आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे, हा कोड इथे फिल करा आणि त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉगिन करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल, तुमचा ईमेल आयडी इथे फिल करा। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे फिल करा। तुम्हाला इथे कोड दिलेला आहे, हा कोड इथे फिल करा आणि त्यानंतर लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे खाली स्क्रॉल करा। त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंट नेम, तुमची जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, तर या माहितीचा वापर कशासाठी केला जाणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर इथे आय ॲग्री यावरती क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला स्टेप दिलेले आहेत, तर या सर्व स्टेप्स तुम्हाला इथे कंप्लीट करावं लागतील। स्कीम सेक्शन, त्यानंतर पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन डिटेल्स, ऑर्डर डिटेल्स, डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागतील। त्यानंतर इथे फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल। ओके, तो तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यावं लागेल। तर अशा पद्धतीने स्टेप्स दिलेले आहेत। तर सगळ्यात पहिले स्कीम सेक्शनमध्ये आपण इथे माहिती बघणार आहे। तर इथे हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला इथे विचारलेलं आहे, यावरती क्लिक करा। तर तुमचा इथे हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तुमची 12वी असली पाहिजे। ओके, तर तुम्ही जर 12वी केली असेल
तरच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी इथे 12वी ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट स्कीम यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस एक्झामिनेशन अशा पद्धतीने ऑप्शन आलेला आहे. तर यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे फिजिकल पॅरामीटर्स दिसतील. ओके, तुमची हाईट किती असली पाहिजे, तुमची चेस्ट किती भरली पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे तुमची 79 सेंटीमीटर तुमची चेस्ट भरली पाहिजे. ओके, त्यानंतर तुमची हाईट 160 सेंटीमीटर असली पाहिजे कमीत कमी. फिमेलसाठी 150 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. तर इथे तुमची हाईट इथे फिल करा. त्यानंतर तुमची चेस्ट इथे फिल करा. त्यानंतर चेस्ट तुमची फुगून किती भरते, तर 5 सेंटीमीटर जास्त भरली पाहिजे. ओके, तर त्या पद्धतीने तुमची इथे माहिती भरा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे PRN नंबर दिसेल. तर हा PRN नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. ओके, पुढे जाऊन तुम्हाला लागू शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, फोटोची साईज 100 KB आत असली पाहिजे. ओके, तरच तुमचा इथे फोटो अपलोड होईल. तर त्या पद्धतीने साईज करून तुम्ही तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. त्यानंतर इथे अपलोड करा फोटो. त्यानंतर क्रॉपचं ऑप्शन येईल. ओके, इथे तुमचा संपूर्ण चेहरा दिसला पाहिजे त्या पद्धतीने इथे सेट करा. त्यानंतर क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. त्यानंतर वैयक्तिक माहिती तुमचं ऑटोमॅटिक इथे नाव येऊन जाईल तुमच्या आधार कार्डप्रमाणे. ओके, त्यानंतर मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, तुमचं नाव तुम्ही बदललं आहे का. ओके, किंवा तुमच्या नावात चेंज झालेलं आहे का, तर इथे येस किंवा नो करायचं आहे. तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असलं पाहिजे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तुमच्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर तुमच्या नावात जे बदल झालेला आहे ते नाव इथे तुम्हाला फिल करायचं आहे. जर तुमच्या नावात जर बदल झाला नसेल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर फादर नेम विचारलेलं आहे, इथे फादरचं नाव इथे फिल करा. फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. पुढे तुमचं मदर नेम विचारलेलं आहे. ओके, इथे आईचं नाव फिल करायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर विचारलेला आहे. तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. ओके, हा ऑप्शन इथे कंपल्सरी नाही. त्यानंतर पुढे तुमची डेट ऑफ बर्थ इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, आता ही योजना ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे इथे शेड्यूल ट्राईब ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुमचे कास्ट इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आर यू अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ओके, तुम्हाला इथे विचारलं आहे, इथे येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर आर यू अन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, इथे येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. ओके, तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस फिल करावा लागेल. आता इथे 3 नंबरची स्टेप ओपन झालेली आहे, तर तुमचा इथे ॲड्रेस फिल करा. त्यानंतर पिनकोड फिल करायचा आहे. तुमच्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तालुका, तुमचा जिल्हा ऑटोमॅटिक येऊन जाईल, तुमचा स्टेट पण ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, परमनंट ॲड्रेस फिल केल्यानंतर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे या बॉक्सवरती टिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमचा खाली ॲड्रेस येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड्रेस फिल करा. त्यानंतर तुम्हाला खाली एक्झाम सेंटर्स विचारलेले आहेत, तर तुम्हाला 5 एक्झाम सेंटर्स कंपल्सरी इथे निवडावं लागतील. तर इथे 5 एक्झाम सेंटर्स तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे PO ऑफिस विचारलेलं आहे, यावरती क्लिक करा. ओके, तुमच्या PO ऑफिसचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने इथे माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स पुढची स्टेप ओपन होईल. ओके, तुमची इथे संपूर्ण क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर तुम्हाला इथे पोलीस भरतीसाठी 10वी 12वीची माहिती भरावं लागेल. ओके, तर सगळ्यात पहिले 10वीची माहिती भरा. तर इथे बोर्ड ऑफ एज्युकेशन यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे तुमच्या बोर्डचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर इथे सिलेक्ट करून घ्या. पुढे तुमच्या स्कूलचं नाव इथे फिल करायचं आहे. ओके, त्यानंतर 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होती तो ऑप्शन इथे निवडून घ्या. तर इथे टोटल गुण फिल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करा.
पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्याच पद्धतीने 12वीची माहिती भरावी लागेल. इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पासिंग इयर इथे सिलेक्ट करा. तर 12वीला असताना तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्स जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर मेथड ऑफ इव्हॅल्युएशन यावरती क्लिक करा. पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडून घ्या. त्यानंतर टोटल मार्क्स इथे फिल करा. पुढे तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर अशा पद्धतीने तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे अदर डिटेल्स ही स्टेप ओपन झालेली आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला डोमासाईलची डिटेल्स इथे विचारलेलं आहे. तर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अवेलेबल इथे विचारलेलं आहे. तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर इथे विचारलेला आहे. तर डोमासाईलवरती त्या ठिकाणी बारकोड दिलेला असतो, त्या बारकोडच्या खाली जो नंबर असतो तो इथे फिल करायचा आहे. ओके. त्यानंतर डोमासाईल इशुइंग डिस्ट्रिक्ट इथे जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने डोमासाईलची माहिती भरा. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असं विचारलेलं आहे. तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, तर ज्या पद्धतीने डोमासाईलचा बारकोडचा खालचा नंबर इथे तुम्ही फिल केलेला होता, त्याच पद्धतीने कास्ट सर्टिफिकेटवरती ज्या ठिकाणी बारकोड असेल त्या खाली जो नंबर असेल तो नंबर इथे फिल करा. त्यानंतर इशुइंग डिस्ट्रिक्ट इथे फिल करा. पुढे तुमचा तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इशुइंग ऑथॉरिटी या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटबद्दल विचारलेलं आहे. तर इथे क्लिक करा. तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही तो विचारलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे अप्लाय केल्याची पावती असली पाहिजे. ओके. तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल किंवा तुम्ही अप्लाय केलं नसेल तर अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. ओके. तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागणार आहे. किंवा तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमच्याकडे पावती असेल तरीसुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला इथे रिसिप्ट नंबर फिल करावा लागेल. त्यानंतर इशुइंग ऑथॉरिटी. ओके. तुम्ही कोणत्या ऑफिसमधून ते काढणार आहे त्या ऑफिसचं नाव इथे फिल करायचं आहे. ओके. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस असेल त्या ऑफिसचं नाव इथे फिल करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरावी लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारली आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. तुमच्याकडे 2023-24 किंवा 2024-25चा दाखला असला पाहिजे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर 3 वर्षाचा असेल तो सुद्धा इथे चालणार आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुमचं ॲन्युअल इन्कम इथे फिल करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर, बारकोडच्या खाली जो नंबर असेल तो इथे फिल करा. त्यानंतर इशुइंग ऑथॉरिटी इथे निवडून घ्यायची आहे. इशुइंग डिस्ट्रिक्ट इथे निवडून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका इथे निवडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरा. ओके. तर सर्व सर्टिफिकेटची माहिती भरताना तुमच्या बारकोडच्या खाली जो नंबर असेल तोच नंबर फिल करायचा आहे. ओके. तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहेत. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुमचे डॉक्युमेंट्स मित्रांनो तुमच्या बारकोडच्या खाली जो नंबर असतो तो ऑटोमॅटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या थ्रू तुमचा ते व्हेरिफिकेशन होणार आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे तुमची माहिती भरताना करेक्ट माहिती भरा, चुकीची माहिती भरू नका. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर 7 नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने माहिती सेव्ह होऊन जाईल. इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट पुढची स्टेप ओपन झालेला आहे. तर इथे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स मला इथे अपलोड करावे लागतील. तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करण्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करताना साईज 20 KB आत असली पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करताना PDF तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. ओके. त्याची साईज 250 KB आत असली पाहिजे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट या साईजमध्ये सेव्ह करून ठेवा, तरच तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतील. ओके. ते तुमचे डॉक्युमेंट क्लिअर दिसले पाहिजे. त्या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंटची साईज करून ठेवा. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे सिग्नेचर इथे अपलोड करावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर आधार कार्ड अपलोड करताना फ्रंट साईज, बॅक साईड दोन्ही पण आले पाहिजे. अशा पद्धतीने त्याची PDF तयार करा. त्याच्यानंतर इथे अपलोड करा. ओके. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला किंवा 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर शाळा सोडा दाखला यापैकी तुमच्याकडे कोणतंही एक डॉक्युमेंट असेल ते इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा.
त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इथे अपलोड करा. ओके, तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर तुमच्याकडे पावती असली पाहिजे, ती पावती इथे अपलोड करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट इथे अपलोड करा. ओके, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही एकत्र करून इथे PDF करून अपलोड करा. ओके, त्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्र करून इथे अपलोड करा. तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स मला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. तर इथे अदर डॉक्युमेंटचा इथे ऑप्शन दिला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड नाही केलं तर चालेल. ओके, हा ऑप्शन कंपल्सरी नाही. तर आता आपण डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करावे ती माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे सिग्नेचर इथे अपलोड करावं लागेल. तर इथे सिग्नेचर तुमची अपलोड करून घ्या. इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने सिग्नेचर इथे अपलोड करा. तर याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. ओके, तर इथे मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, सिग्नेचर तुम्ही JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करा. त्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत, आधार कार्ड, डोमासाईल वगैरे, तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्येच तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतरच डॉक्युमेंट अपलोड करा. तर मित्रांनो, इथे मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, सर्व ठिकाणी ग्रीन कलर इथे आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यू ऑप्शन येऊन जाईल. तर इथे तुमचा संपूर्ण फॉर्म इथे येऊन जाईल. तुमची माहिती संपूर्ण चेक करून घ्या. तर इथे तुम्ही इथे स्क्रोल करा अशा पद्धतीने. ओके, तर तुमची संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे खाली तुम्हाला कन्फर्म युअर ॲप्लिकेशन ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमची माहिती चुकली असेल तर तुम्ही इथे लगेच मॉडिफाय करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही इथे क्लिक करू शकता कोणत्याही ऑप्शनवरती. तर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे कन्फर्म युअर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीला आणि मोबाईल नंबरला OTP येईल. ते दोन्ही पण OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तर इथे ईमेलचा OTP व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर पुढे मोबाईल नंबरचा OTP इथे व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर तुमच्या इथे प्लेसचं नाव इथे फिल करायचं आहे. तर इथे तुमचे OTP व्हेरीफाय करून घ्या. OTP व्हेरीफाय केल्यानंतर सेव्ह अँड लॉक यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन इथे लॉक होऊन जाईल. तर अशा पद्धतीने युअर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येऊन जाईल. इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे फीडबॅक द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे फीडबॅक द्या. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे डाउनलोड ॲप्लिकेशन PDF अशा पद्धतीने ऑप्शन दिला आहे. तर तुमचा इथे फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर इथे क्लिक करून घ्या. तर अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, त्यानंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमच्या स्कीमचं नाव, त्यानंतर स्टेटस इथे पेंडिंग दिसेल. तर तुमचं ॲप्लिकेशन आता व्हेरीफाय होईल. ओके, तर तुमचं ॲप्लिकेशन जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला इथे रिजेक्शन रिझन तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अशा पद्धतीने इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे, कशा पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित माहिती समजून तुम्ही ते ॲप्लिकेशन करायचं आहे. ओके, जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे तुमची संपूर्ण माहिती तुम्ही करेक्ट आणि व्यवस्थित माहिती भरा. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचं इथे ॲप्लिकेशन व्हेरीफाय होणार नाही. ओके, तर हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.